मराठी सिनेविश्वातील एक संवेदनशील आणि निर्भीड अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीकडे असलेली व्यापक विचारधारा आणि समाजभान तिच्या सिनेमा निवडीवरून लक्षात येतं. ती अभिनयापलीकडे अनेक सामाजिक कामात सक्रिय असते. आता तिने महाराष्ट्रात सुरू असलेल्या अशोक खरात प्रकरणावर आपला संताप व्यक्त केलाय. सध्या अशोक खरात प्रकरणामुळे सगळेच हादरून गेले आहेत. खरात या भोंदूबाबाला उच्चभ्रू लोकही बळी पडले आहेत. अनेक सुशिक्षित महिलांनाही त्याने आपले शिकार बनवलंय. एवढेच नाही तर त्याने महिलांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि शारीरिक शोषण केलंय. या गंभीर वास्तवावर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपले विचार मांडले आहेत. सोनाली म्हणते, आता तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेऊया. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक खोळाचार, आर्थिक फसवणूक, अय्याशी, भावनिक शोषण, दांभिकता किती संतापजनक, केवढी ती पिळवणूक. अजूनही आपण म्हणणार का की आमच्याच धर्मातली अंधश्रद्धा का दिसते? आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको का? की माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी? महाराष्ट्रात आपल्या भोवताली हे घडतंय. आपण ठगले जातोय. जागे होऊया, अशा शब्दात सोनालीने आपली अस्वस्थता व्यक्त केली आहे. आज विज्ञान युगात वावरत असताना देखील लोक अशा अंधश्रद्धांना कसे बळी पडतात याविषयी तिनं चिंता व्यक्त केलीय. एवढंच नाही तर अशा वेळी आपण आपली धार्मिक भावना बाजूला ठेवून जे चुकीचं घडतंय त्यावर बोलायला पाहिजे, असंही ती जाणीवपूर्वक लिहिते. अशा लोकांपासून सावध रहा आणि जागे व्हा, असं आवाहन सोनालीने केलं आहे. सोनाली सोबतच अनेक कलाकार या प्रकरणी आपला संताप व्यक्त करत आहेत. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.